राज्य हादरवून टाकणारी ही घटना खरंच अपघात होती का की कुणीतरी आखलेला डाव? बारामतीत सकाळी ऐकू आलेल्या त्या एका आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न का झाला? विमान कोसळण्याआधी नेमकं काय घडलं होतं याची कुणालाच कल्पना नव्हती का? धमकीचा फोन, संशयास्पद हालचाली आणि अचानक बदललेली दिशा, हे सगळं योगायोग आहे का? CCTV फुटेजमध्ये असं काय दिसलं ज्यामुळे प्रश्नांची मालिका सुरू झाली? इतकं प्रगत विमान इतक्या कमी उंचीवर अचानक नियंत्रणाबाहेर कसं गेलं? वैमानिकाने मदतीसाठी मेडे कॉल दिला होता का आणि तो गायब कसा झाला? आदल्या रात्री मेंटेनन्स दरम्यान काही गडबड झाली होती का? हा फक्त अपघात मानायचा की यामागे काही लपलेलं सत्य आहे? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्याचा लाडका नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांबद्दल बारामतीत विमान अपघात झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याचं सांगितलं जातं। ही बातमी ऐकून अनेक लोकांना क्षणभर विश्वासच बसला नाही, कारण धक्का इतका मोठा होता की जणू सगळं थांबल्यासारखं वाटलं। सुरुवातीला फक्त अपघाताची बातमी समोर आली, पण नंतर जेव्हा त्या घटनेचं कथित CCTV फुटेज बाहेर आलं तेव्हा लोकांच्या मनात भीती आणि संशय दोन्ही वाढले। ते दृश्य पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, हा खरंच साधा अपघात होता का की यामागे काही वेगळंच काळं कारस्थान दडलं होतं? कारण असा दावा केला जातो की या घटनेच्या सुमारे 10 तास आधी अजितदादांना धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये त्यांना ठार मारण्याची भाषा वापरण्यात आली होती। त्यानंतर सकाळीच घडलेली दुर्दैवी घटना अनेक संकेतांकडे बोट दाखवते, असं काही अहवाल आणि चर्चा सांगतात। अपघातानंतर सुरुवातीला दादांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगून त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली, पण काही वेळातच त्यांच्या मृत्यूची बातमी पसरली आणि त्यामुळे लोकांचं काळीज अक्षरशः तुटलं। या अपघातामागे दाट धुके, धावपट्टी न दिसणं किंवा इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड अशी कारणं सांगितली गेली, पण तरीही अनेकांना वाटतं की या सगळ्या गोष्टी योगायोग नसून काहीतरी वेगळंच सूचित करत आहेत। ही माहिती समोर येत असतानाही अनेकांचं मन ते स्वीकारायला तयार नव्हतं, पण ज्या क्षणी त्या विमानाचं कथित CCTV फुटेज बाहेर आलं त्या क्षणापासून सगळ्या गोष्टी वेगळ्याच दिशेने जाऊ लागल्या। जे आधी फक्त अपघात वाटत होतं त्याच्या भोवती संशयाचं सावट गडद होत गेलं। आता प्रश्न असा उरतो की हा खरंच एक दुर्दैवी अपघात होता की कुणीतरी आखलेला घातपात? कारण आदल्या रात्री या विमानाबाबत हे अजूनही स्पष्ट नाही। राजकारणात मैत्री कायमची नसते असं म्हटलं जातं। इथे प्रत्येकजण सत्तेसाठी झगडतो आणि कुणाचा काटा कधी काढला जाईल याचा नेम नसतो। अशातच मोठ्या घडामोडींच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। अपघातामागचं खरं कारण DGCAच्या अहवालातून समोर येत असल्याचा दावा केला जातो। काही जण तर थेट असंही म्हणत आहेत की अजितदादांना मुद्दाम लक्ष करण्यात आलं। संपूर्ण अहवाल हळूहळू उघड होत असताना आणखी धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। अपघाताच्या वेळी जवळच काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे विमान पाहिल्याचं सांगितलं असून त्यांनी दिलेली माहिती ऐकून लोकांमध्ये भीती आणखीन वाढली आहे। असंही बोललं जातं की विमान कोसळण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला असावा, पण तो कॉल नोंदवला गेला नाही अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे। मग खरं गुपित काय आहे? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। हा अपघात होता की घातपात? आणि त्या रात्री असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर खोल जखम झाली? हे आज सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात आदल्या दिवशी रात्रीच झाली होती असं आता बोललं जात आहे, पण नेमकं काय घडलं होतं हे तेव्हा कुणालाच कळालं नव्हतं। नंतर जेव्हा त्या विमानाचं कथित CCTV फुटेज समोर आलं तेव्हा मात्र सगळं चित्र बदललं। त्या फुटेजमध्ये असं काय दिसलं की ज्यामुळे या घटनेमागचं सत्य हळूहळू बाहेर येऊ लागलं? आता प्रश्न असा आहे की यात वैमानिकाकडून काही चूक झाली होती का? विमानात तांत्रिक बिघाड होता का की यामागे काहीतरी वेगळंच घडत होतं? त्या CCTV मध्ये नेमकं काय कैद झालं आणि त्यातून कोणते संकेत मिळतात हे समजून घेण्यासाठी आपण या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। बारामतीत विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याची बातमी समजतात संपूर्ण महाराष्ट्र हादरल्याचं सांगितलं जातं, पण या अपघाताच्या अगदी शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं याचं धक्कादायक दृश्य त्या CCTV फुटेजमधून समोर आल्याचा दावा केला जात आहे। या अपघाताचं खरं कारण काय याबद्दल आज अनेक चर्चा सुरू आहेत। सुरुवातीला अपघाताची बातमी आली तेव्हा महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता, पण नंतर जेव्हा CCTVवर आधारित माहिती समोर आली तेव्हा दुसरा आणि अधिक खोलवर हादरा बसल्याचं सांगितलं जात आहे। 28 जानेवारी बुधवारी सकाळी साधारणपणे 8:45 सुमारास बारामतीच्या गोजूबावी परिसरात अचानक मोठा आवाज झाला आणि परिसर हादरून गेला। त्या घटनेनंतर काही वेळातच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। TV चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची माहिती देण्यात आली। सुरुवातीला दादा जखमी असल्याचं सांगण्यात आलं, पण काही तासातच अशी बातमी आली ज्यामुळे महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला।
अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. सांगितलं जातं की विमान अवघ्या सुमारे 500 फूट उंचीवर असताना ही घटना घडली. मग इतक्या कमी उंचीवर असताना नेमकं काय बिनसलं? वैमानिकाचा ताबा सुटला का की यंत्रणेमध्ये काही गंभीर बिघाड झाला होता? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. या सगळ्या घटनेनंतर एकच प्रश्न सतत डोक्यात घोळत राहिला. हा अपघात होता की मुद्दाम घडवून आणलेला प्रकार? पण त्याच दरम्यान एक वेगळं कथित CCTV फुटेज समोर आलं आणि त्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं. जरी प्रत्यक्ष घटना 28 तारखेला घडली असली तरी अनेकांच्या मते या सगळ्यांची सुरुवात 27 तारखेच्या रात्रीच झाली होती. 28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस ठरल्याचं सांगितलं जातंय. त्या काळात राज्यात राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि पुढे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर होत्या. याच पार्श्वभूमीवर 28 तारखेला बारामतीमध्ये 4 मोठ्या सभा घेण्याचं नियोजन होतं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या सभेसाठी बारामतीत येणार होते. सगळं आधीच ठरलं होतं. वेळ, कार्यक्रम, हालचाली. पण असं असताना अचानक हा प्रसंग का ओढवला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक पाऊल मागं जावं लागेल. म्हणजेच 27 जानेवारीकडे. 27 तारखेच्या रात्री अजितदादा मुंबईत आपल्या निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा बारामती दौरा ठरलेला होता आणि ते वेळेचे अत्यंत काटेकोर असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्या रात्री ज्या ठिकाणी विमानाचं मेंटेनन्स केलं जात होतं तिथं काही संशयास्पद हालचाली झाल्याची चर्चा आहे. आता हे सगळे दावे सूत्रांच्या हवाल्याने समोर येत असले तरी प्रश्न महत्त्वाचे आहेत. रात्री करण्यात आलेली शेवटची तपासणी खरंच व्यवस्थित झाली होती का? सगळ्या प्रणाली नीट तपासल्या गेल्या होत्या का? की कुणीतरी जाणून बुजून विमानांच्या यंत्रणेशी छेडछाड केली होती? हेच प्रश्न आज संपूर्ण प्रकरणाचं गूढ अधिक गडद करत आहेत. आता सगळ्यांना एकच प्रश्न सतावत होता. 27 तारखेच्या रात्री नेमकं काय घडलं होतं? तो कथित CCTV फुटेज खरोखर समोर आला का? कारण जरी अपघात 28 तारखेला घडला असला तरी अनेक दावे सांगतात की या घटनेची पायभरणी आदल्या रात्रीच झाली होती. मग त्या रात्री असं काय बिनसलं? हा मोठा गूढ प्रश्न आहे. आता ज्या विमानातून अजितदादा प्रवास करत होते ते लिअरजेट 45 नावाचं विमान होतं. अनेकांच्या मनात शंका आली की विमान खराब होतं का? पण विमान वाहतूक क्षेत्रात हे विमान अत्यंत प्रगत मानलं जातं. याला जेट म्हणतात कारण ते ताशी सुमारे 860 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतं. मुंबई ते बारामती अंतर हे विमान अवघ्या 20 ते 25 मिनिटात पार करतं. इतकंच नाही तर हे विमान तब्बल 51,000 फूट उंचीपर्यंत उडू शकतं, जे अनेक सामान्य विमानांपेक्षा जास्त आहे. VSR व्हेंचर्स या कंपनीकडून तयार करण्यात आलेलं विमान हायटेक असून सुरक्षिततेच्या बाबतीतही विश्वासार्ह मानलं जातं. मग अशा विमानात अचानक काही बिघाड कसा झाला? हा सगळ्यात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न आहे. 28 तारखेला सकाळी सर्वजण नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते. त्या विमानात अजितदादा, त्यांचे PSO विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असे एकूण प्रवासी होते. सकाळी साधारणपणे 8:46 सुमारास विमान बारामती परिसरात पोहोचल्याचं सांगितलं जातं. मात्र बारामतीची एअर ट्रिप म्हणजे धावपट्टी आकाराने खूपच लहान आहे. तिथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम उपलब्ध नसल्यामुळे वैमानिकाला पूर्णपणे मॅन्युअली म्हणजे स्वतःचा अनुभव आणि अंदाजावर विमान उतरवावं लागतं आणि इथूनच या संपूर्ण घटनेबद्दलचे प्रश्न आणखी गंभीर होऊ लागले. त्यावेळी बारामती परिसरात दाट धुकं पसरलं होतं आणि त्यामुळे दृश्यमानता खूपच कमी होती अशी प्राथमिक माहिती देण्यात आली. सांगण्यात आलं की पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसली नाही म्हणून त्याने विमान पुन्हा वर घेतलं. पण दुसऱ्या वेळेस उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुर्दैवी प्रसंग ओढवला असं सुरुवातीला म्हटलं गेलं. मात्र यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. कारण आदल्या रात्री नेमकं काय घडलं होतं आणि तो कथित CCTV फुटेज कसा समोर आला यावरून संपूर्ण कथाच बदलू लागली. त्या फुटेजमध्ये असं काही वेगळं दिसल्याचा दावा केला जातो ज्यामुळे आधी दिलेली सगळी माहिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली. मग खरंच हा केवळ अपघात होता की काहीतरी वेगळंच घडत होतं असा प्रश्न उपस्थित झाला. जर विमानात तांत्रिक बिघाड झाला असेल तर तो नेमका कसा झाला हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण जेव्हा एखाद्या मोठ्या नेत्यासाठी विमान वापरात असतं तेव्हा त्याची वारंवार तपासणी केली जाते. ठराविक चेकलिस्टनुसार मेंटेनन्स होतं आणि सुरक्षिततेबद्दल कोणतीही तडजोड केली जात नाही. आता आपण त्या मुद्द्याकडे येतो ज्याने सगळ्यांची झोप उडवली. ते म्हणजे CCTV फुटेज. सांगितलं जातं की बारामतीजवळील एका पेट्रोल पंपावर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. या फुटेजच्या आधारेच विमानात नेमकं काय घडलं याबद्दल महत्त्वाचे संकेत मिळाल्याचा दावा केला जातो.
वेळ होती सकाळची साधारण 8:46. त्या दृश्यांमध्ये असं काय दिसलं की विमान धावपट्टीच्या दिशेने येत होतं, पण अचानक त्याचा तोल बिघडतो आणि सगळं चित्र काही सेकंदात बदलून जातं. आतापर्यंत हवामान बिघडलेलं होतं, विमानात तांत्रिक अडचण आली असावी किंवा इतर काही कारणं असतील असे 2-3 अंदाज मांडले जात होते. पण धावपट्टीच्या अगदी शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपाचा कॅमेरा त्या दिशेला वळलेला असल्याने त्या कॅमेऱ्यात संपूर्ण प्रसंग कैद झाल्याचा दावा केला जातो. त्या दृश्यांमध्ये विमानाचा उजवा पंख अचानक जमिनीकडे झुकताना दिसतो आणि काही क्षणातच आकाशात प्रचंड आगीचा गोळा उठलेला दिसला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अपघाताच्या अगदी काही सेकंद कॅप्टन शांभवी पाठक यांच्या तोंडून ओ शिट असे शब्द निघाले होते. याचा अर्थ त्यांना काहीतरी अतिशय गंभीर आणि नियंत्रणाबाहेर घडत असल्याची जाणीव झाली. वैमानिकाने मेडे कॉल दिला होता की नाही याची चौकशी अजून होणार आहे. मात्र विमानाची नेमकी कोणती यंत्रणा निकामी झाली हे शोधणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर अक्षरशः काटा येतो. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विमान फारच कमी उंचीवरून जात होतं आणि त्यातून धूर निघताना दिसत होता. जमिनीला स्पर्श होताच भीषण स्फोट झाला आणि विमानाचे तुकडे आजूबाजूच्या घरांपर्यंत उडाले. आणखी एका महिलेनं सांगितलं की विस्फोट इतका जोरदार होता की त्यात 2 मृतदेह विमानातून बाहेर फेकले गेले. आम्ही धावत गेलो, पण आगीचे लोट एवढे भयानक होते की जवळ जाणं अशक्य होतं. मात्र गॉगल आणि हातातील घड्याळ पाहूनच आमचे लाडके अजितदादा आपल्यातून गेले असल्याची ओळख पटली, असं त्या म्हणाल्या. या सगळ्या घडामोडीनंतर संशय आणखी गडद होत जातो. काही ज्येष्ठ पत्रकार आणि विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ असं सांगतात की ज्या कंपनीकडून हे विमान चालवलं जात होतं ती कंपनी जुन्या विमानांचा वापर करत होती. विशेष म्हणजे याच कंपनीचं एक विमान 2023 मध्ये मुंबईत कोसळल्याची घटना घडली होती. मग अशी पार्श्वभूमी असलेल्या कंपनीला VIP ड्युटीसाठी विमान चालवण्याची जबाबदारी देण्यात आलीच कशी, हा प्रश्न उपस्थित होतो. आता सगळ्यांचं लक्ष DGCAच्या अहवालाकडे लागलेलं आहे, कारण या प्रकरणावर तो नेमकं काय स्पष्ट करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही लोकांचा ठाम अंदाज आहे की हा साधा तांत्रिक बिघाड नसून पूर्वनियोजित घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या प्रकारे विमानाने अचानक दिशा बदलली ते केवळ इंजिन बंद पडल्यामुळे होणं अवघड असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आज बारामतीचा वाघ शांत झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन संस्था या प्रकरणाचा नेमका छडा लावणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण तरीही प्रश्न कायम आहेत. नेमकं त्या दिवशी काय घडलं, चूक कुणाची होती आणि विमानात खरोखर बिघाड झाला होता की काहीतरी वेगळंच घडवलं गेलं. ब्लॅक बॉक्स सापडून त्याची सखोल तपासणी झाल्याशिवाय सत्य समोर येत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, मन सुन्न झालं. पण भावनेच्या पलीकडे जाऊन या घटनेचं खरं सत्य शोधणं तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, हा अपघात होता की काही वेगळंच? चूक कुणाची होती? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.